अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जाते, परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे 4 बी फॉर्म चोरून अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। ज्यांनी बी फॉर्म भरले त्यांची हकालपट्टीही करण्यात आली आहे। या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना लेखी कळवूनही त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले। आता मतचोरीनंतर बी फॉर्म चोरी करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत केलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तिथे राहता नगर परिषदेची निवडणूक होते। या राहता निवडणूक नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा पक्ष हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीची एक आघाडी करून आम्ही लढतो। त्या दिवशी शेवटच्या ह्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं 4 फॉर्म सादर केले जातात आणि हे पक्षाला म्हणजे आम्ही हे लगेच आम्हाला कळल्याबरोबर हे भरल्याबरोबर आम्ही तिथे त्या प्रकारची नोंद तिथे त्यांच्यावर केली की हे चुकीचं आहे, हे ज्याने केलं हा एक फसवणुकीचा प्रकार आहे। मी स्वतः त्या पीठासीन अधिकाऱ्यांबरोबर त्या महिला होत्या त्यांच्याशी बोललो, त्यांनी तहसीलदारांना फोन दिला, त्यांनी तहसीलदारांबरोबर मी बोललो की तुम्ही हे फॉर्म वैध धरू नका। सगळं करूनसुद्धा काल त्यांचे जे शिवसेना पक्षातर्फे अर्ज हे टाकले ज्यांनी टाकले ते वैध धरण्यात आले, पिलाला ते ऐकण्यात आलेलं नाही आहे। आणि त्याच्यानंतर आता ही मतचोरीचं सोरा, आता मतचोरीपेक्षा पक्षाचे बी फॉर्म चोरी अशा प्रकारचं सुद्धा खेळ खेळला जातो आहे। आणि हे चित्र जर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये असेल तर भयानक आहे। लोकशाहीच्या सर्व मूल्यांना काळिमा फासणारे कृत्य आहे।